लासलगावला जाऊन आपल्यासोबत असं काही होईल वाटलं नव्हतं. तर जय श्रीराम पब्लिक, मी प्रवीण, आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. रोजच्याच प्रमाणे गाईला पाणी पाजून खायला टाकून घेतलं. आपण निघालो मित्राच्या घराकडे. जाताना आपल्याला भेटले मयूरभाऊ. म्हणे आम्हाला ब्लॉगमध्ये घेऊन टाका. म्हटलं काही विषय नाही. आपण आलो श्यामभाऊच्या इथं. श्यामभाऊला आणि त्यांच्या कार्यकर्त्याला घेऊन आपण निघालो योगेश शेठच्या इथं. योगेश शेठच्या चिरंजीवनी कार्यकर्त्याला बघून झोपून घेतला. करता म्हणतो माझी पॅन्ट सारखी गळती. त्याला म्हटलं थांबाटीच्या तारीनं आवळून घे. बघतो तर काय योगेश शेठ मारित होते औषध. त्यांना म्हटलं तुमची झाली सुट्टी. आपण गेलो गावामध्ये कार्यकर्त्याचं औषध घेऊन आपण आलो योगेश शेठच्या. कार्यकर्त्याला औषध देऊन टाकलं. आम्ही निघलो दिग्वदला. श्याम शेठने घराचे काम घेतलं, त्याची मोजणी करायला गेलतो. आम्ही आलो लासलगावला येतच योगेश शेठला फोन आला. कार्यकर्ता औषध मारायचं सोडून पळून गेला. मग आलो आपण बाळाभाऊच्या दुकानला. तिथं घ्यायचा होता श्यामाच्या माणसांना फोन. मग आम्ही गेलो भाजीपाला करायला. बाजारात भेटले आम्हाला रवी भाऊ.